दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. मालेगाव मध्ये महेश नगरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या पैशांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धडक मोर्चाच्या वतीने मालेगाव उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. महेश नगरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत मिळावेत, पतसंस्थेचे ऑडिट तातडीने करण्यात यावे आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महेश नगरी सहकारी पतसंस्थेच्या अनेक ठेवीदारांचे पैसे अद्याप परत मिळालेले नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हक्कासाठी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता मालेगाव उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ठेवीदारांसह नागरिकांनी सहभाग घेत आपल्या पैशांची परतफेड करण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महेश नगरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत मिळावेत, महेश नगरी सहकारी पतसंस्थेचे ऑडिट तातडीने आणि लवकरात लवकर करण्यात यावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय महेश नगरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ठेवीदारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेले आहे. महेश नागरी सहकारी पतसंस्थेत ज्या ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा घामाचा पैसा एक एक पैसा जो जमवलेला होता तो कुठेतरी सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी तो पैसा ठेवलेला होता, परंतु आता 1 वर्ष उलटत आले तरी देखील या नागरिकांना पैसे मिळत नाही. आणि काही दिवसापूर्वी महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी सन्मान्य DDR जितेंद्र शेळके साहेब यांच्याकडे तक्रार केली. तिथं अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे. मला हे कळत नाही की वारंवार तक्रार करून निवेदन देऊन आणि भ्रष्टाचार समोर आणून देखील जितेंद्र शेळके साहेब यांनी महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हे का दाखल केले नाही, ठेवीदारांचे पैसे का दिले नाही. कुठलंही आंदोलन करत असताना त्याला कुठल्या तरी मर्यादा असतात. 6 महिने 1 वर्ष या लोकांनी वाट पाहिली, परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली 2 महिन्यापूर्वी जे आंदोलन झालं त्यावेळेस त्यांनी जे आपले पवन पुरोहित म्हणून जो काही एक कर्मचारी होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तो आता जवळजवळ त्याला अटक पण झालेली आहे. महेश नागरी पतसंस्थेची ठेवीदार आहे मी. याच्यात 300-400 ठेवीदार आहे, पण आम्ही हा लढा त्यांच्या विरुद्ध 6 महिन्यापासून देत आहे. पण आमची ही दखल कोणीच प्रशासकाने ना पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली. आता 1 महिन्या पहिले तिथला मॅनेजर पुरोहित याला अटक करण्यात आली, पर तिथला मालक आहे जो चेअरमॅन जगदीश काबरा आणि पूर्ण संचालक मंडळ याच्या विरुद्ध अजून कारवाई झालेली नाही. त्याच्याकरता आम्ही हे धरणे आंदोलन केलेले. आणि विशेष म्हणजे आजच्या आंदोलनाचे आमचे कारण DDR शेळके साहेब आहे, त्यांच्या विरुद्ध आम्हाला हा गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल झालाच पाहिजे, कारण त्यांनीच या संचालका मंडळाला पाठीशी घालण्याचे काम केलेले. हे आमच्या आता लक्षात आलेलं आहे. ते जरी रिटायर झाले तरी त्यांना तिथून या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना हा जाब विचारावाच अशी आमची आजची मागणी आहे. आणि त्याच्याकरताच आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे. ही प्रशासक मंडळाने दखल घ्यावी. मैं महेश पतसंस्था का 25 साल से कलेक्शन कर रही थी. अब जाके उन्होंने मेरे को बोगस रीति से संचालक के पद पे नियुक्त कर दिया. वहाँ पे मेरी करीबन 30 से 35 लाख की एफडी वहाँ पे मैंने की थी. अब जाके जब मैं मांगने जाती हूँ तो हमारी सबकी दिशाभूल कर रहे हैं. हम सब ठेवीदारों की दिशाभूल कर रहे हैं कि हमने कर्जा वाटप किया, और जब कर्जदार के नाम हम देख रहे हैं तो सब लोग बोल रहे हैं कि हमारे पास तो कोई कर्जा है नहीं, हमने नील कर दिया, हमारे पास नील सर्टिफिकेट. ऐसी दिशाभूल करके हमारे पैसे उन्होंने रोक के रखे हैं. इन सब संचालकों पे और DDR पे सबने कार्रवाई करनी चाहिए. 57 वर्षापासून जगदीश काबरा यांच्या सर्वेश्वर दुकानात कामाला आहेत. तिथून त्यांनी महेश पतसंस्थामध्ये त्यांचे 11 लाख तेव्हापासून ठेवता येते, म्हणजे कधी 100-50 असे रुपये टाकून त्यांनी ती तिथे ठेवलेली. आणि आज ते तिथे मागायला म्हणजे दुकानातच विचारतात त्या करण कौशलला की काय रे बाबा माझ्या पैशाचं काय झालं, तर ते उडवाउडीचे उत्तर देतात. तुम्हाला काय म्हणे देऊ, माझे पप्पा आजारी आहे, माझ्या पप्पाशी भेटायचं नाही असं त्यांना बोलतात. आणि त्यांना पुढचं म्हणजे एक शब्दही बोलू देत नाही, भेटू सुद्धा देत नाही ते मुलं. आज बाकीचे ठेवीदार असेच भरपूर ठेवीदार आहे,
पण हे आज आमच्या सोबत आलेले यांच्याकरता आम्हाला हे आंदोलन पुढे ठेवायचं आहे. ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी पतसंस्थेत ठेवली आहे, त्यामुळे ठेवीदारांचा पैसा ठेवीदारांना परत मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने घेण्यात आली आहे. आता प्रशासन या मागण्यांची किती गांभीर्याने दखल घेते, ठेवीदारांचे पैसे कधी परत मिळतात आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महेश नगरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या हक्कासाठी सुरू झालेला हा लढा आता कोणते वळण घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी बलराम चौधरी, मालेगाव. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.